हाय स्टुडंट, आपला जो चॅप्टर चालू आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये आपला नेक्स्ट जो टॉपिक चालू आहे, टॉपिक नंबर आय थिंक फर्स्ट ऍप्लिकेशन बघितलं तर आपण इक्वेशन ऑफ टँजंट अँड इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल. सेकंड बघितलं तर आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. आणि थर्ड जो आपला चालू आहे तो म्हणजे रोल्स अँड लॅग्रॅन्जेस मीन व्हॅल्यू थेरम. असं तिसरा टॉपिक आपला यामध्ये चालू आहे. आपण जो चॅप्टर बघतोय ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह कुठं यूज होतो आणि डेरिव्हेटिव्हचा यूज करून त्यामध्ये कुठले एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी काय करणार, सॉल्व्ह करणार. ओके, हा टॉपिक आपला चालू आहे. त्यामध्ये आपला रोल्स थेरम अँड एलएमयूटी थेरम हे त्यामध्ये चाललेले आहे. मग रोल्स थेरम काय असतं, पाठीमागच्या लेक्चरला बघितलं आपण. जर त्यामध्ये आपल्याला फंक्शन दिलेलं असेल आणि ए टू बी, ए बी हे त्याचं इंटरवल असेल, स्टार्ट पॉईंट एंड पॉईंट, कुठले तरी दोन पॉईंट दिले असतील, ए पॉईंट आणि बी पॉईंट त्या ठिकाणी दिला असेल, तर त्या ठिकाणी जर रोल्स थेरम सॅटिस्फाय होत असेल तर त्याच्या बिटवीन फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, कुठल्या तरी पॉइंटला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह त्यामध्ये काय असतो, झिरो असतो. कुठल्या तरी एका पॉइंटला त्या ठिकाणी काय असतो, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह त्यामध्ये झिरो असतो. फर्स्ट प्रिन्सिपल त्यामध्ये झिरो असतो, कुठल्या तरी एका पॉइंटला. लक्षामध्ये देन आपण हे मागच्या लेक्चरला बघितलं, त्याला आपण रोल्स थेरम. मग हे कसं ठरवणार का त्यामध्ये चेक होतं कुठल्या तरी एका पॉइंटला, तर त्या ठिकाणी तिसरी कंडिशन आपण बघितली, इफ एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. ए बी आणि इंटरवल असेल, एफ ऑफ ए पुट केला आणि एफ ऑफ बी जर पुट केला, दोघांची व्हॅल्यू त्या ठिकाणी सेम असेल, अशाच वेळी कुठल्या तरी एका पॉइंटला त्या ठिकाणी फर्स्ट प्रिन्सिपल म्हणजेच त्या ठिकाणी जो त्यामधून जाणारी जी लाईन आहे त्या लाईनचा स्लोप त्या ठिकाणी काय येणार, झिरो येणार. लाईनचा स्लोप त्या ठिकाणी काय येणार, झिरो. याला म्हणतो आपण रोल्स थेरम. आणि त्याच्या फर्स्ट टू कंडिशन काय आहे, तर त्यामध्ये गिव्हन फंक्शन आर कंटिन्युअस असलं पाहिजे, गिव्हन फंक्शन त्यामध्ये डिफरन्शिएट असलं पाहिजे. ओके, ह्या त्यामध्ये सगळ्यांच्या काय आहेत, कंडिशन आहेत त्यामध्ये. ओके, तर आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल त्यामध्ये आपण बघितलं. मागच्या लेक्चरला आपण जे दोन पॉइंट आहेत किंवा ज्या काही कंडिशन आहेत त्या कंडिशन त्यामध्ये चेक करून बघितलं. त्याचनुसार किंवा त्यावरूनच आता आपल्याला नेक्स्ट टाइपचं एक्झाम्पल बघायचंय. ते म्हणजेच बघा यामध्ये नेक्स्ट टाइपचं व्हेरीफाय रोल्स थेरम. व्हेरीफाय रोल्स थेरम फॉर द फंक्शन. व्हेरीफाय रोल्स थेरम फॉर द फंक्शन f of x is equal to x square minus 4x plus 10. f of x is equal to x square minus 4x plus 10 on 0, 4. आपल्याला या ठिकाणी इंटरव्हल दिलेले आहेत. या फंक्शन साठी आपल्याला काय करायचं आहे, त्यामध्ये रोल्स थेरम व्हेरीफाय करायचा आहे. रोल्स थेरम व्हेरीफाय करत असताना त्यामध्ये चेक करा गिव्हन फंक्शन कंटिन्युअस आहे का. क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणलं तर कंटिन्युअस असणार आणि त्याचबरोबर त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ शकत आहे. लक्षामध्ये म्हणजे त्यामध्ये लिहा f of x is continuous. f of x is the continuous function. This is the first condition. And also differentiable function. Differentiable function. Also differentiable function. त्याचबरोबर कुठलं डिफरन्सिएबल फंक्शन, या दोन कंडिशन त्यामध्ये चेक करायला विसरायचं नाही. लक्षामध्ये आता बघा आपल्याला पुढं नेक्स्ट कंडिशन त्यामध्ये काढतो काय, लेट. त्यासाठी आपल्याला ए आणि बी दिलेल्या असतात. त्यामध्ये काय, त्यामध्ये ए आणि बी, यामध्ये ए 0 झाला, बी काय झाला, 4 झाला. लेट ए इज इक्वल टू 4 अँड बी इज इक्वल टू त्यामध्ये ए इज इक्वल टू 0 अँड बी इज इक्वल टू त्यामध्ये 4. देअरफॉर त्यामध्ये f of a इज इक्वल टू किती येईल, त्यामध्ये f of a
एफ ऑफ एक्स मध्ये व्हॅल्यू पुट करायची एक्स स्क्वेअर मायनस 4x एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 10 आणि यामध्ये x ची व्हॅल्यू पुट करणार आपण फर्स्ट सुरुवातीला a पुट करतोय म्हणजे 0 0चा स्क्वेअर मायनस 4 इंटू 0 प्लस 10 म्हणजेच किती येणार इथं 0 प्लस 10 म्हणजेच आली व्हॅल्यू त्याची 10 दिस इज एफ ऑफ ए देन पुढं काय फाइंड आउट करणार एफ ऑफ बी मग एफ ऑफ बी फाइंड आउट करण्यासाठी काय करणार एफ ऑफ एक्स मध्ये एक्स च्या ऐवजी बी पुट करणार त्यामध्ये काय होईल एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 10 देन त्यामध्ये एफ ऑफ बी ची व्हॅल्यू त्या ठिकाणी किती एफ ऑफ बी ची व्हॅल्यू 4 चा स्क्वेअर कारण इथं एक्स च्या ऐवजी काय पुट करणार व्हॅल्यू बी आणि बी ची व्हॅल्यू किती आहे 4 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू 4 प्लस 10 म्हणजेच काय होणार 16 मायनस 16 प्लस 10 plus 16 minus 16 get cancel remaining 10 this is f of b काय झाला हा f of b याला from above equation त्यामध्ये याला नाव द्या first and second काय होईल त्यामध्ये from first and second equation f of a is equal to f of b f of a is equal to f of b झालं त्यामध्ये f of a is equal to f of b झाला म्हणजे त्यामध्ये तिन्ही कंडिशन आपण कंटिन्युअस आहे डिफरन्शिएबल आहे आणि f of a is equal to मग पुढे लिहिणार आपण all condition of Rolle's theorem सॅटिस्फाय झाल्या त्या ठिकाणी ऑल कंडिशन ऑफ रोल्स थेरम सॅटिस्फाय आपल्याला बघा एक्झाम्पल काय सांगितलंय फक्त आपल्याला कंडिशन चेक करायला नाही सांगितल्या तर ज्यावेळी आपल्याला व्हेरीफाय रोल्स थेरम असतं त्यावेळी आपल्याला त्याचा व्हेरीफाय करणार कंडिशन आधी व्हेरीफाय करणार आणि आपल्याला व्हेरीफाय करण्यासाठी ज्यावेळी रोल्स थेरम असतो त्यामध्ये सी ची व्हॅल्यू काढायची मग सी ची व्हॅल्यू काय असते तर 0 आणि 4 च्या बिटवीन असा पॉइंट का त्या पॉइंटला याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू 0 असते बरोबर मग पुढे नेक्स्ट करणार त्यामध्ये फाइंड सी काय फाइंड आउट करणार यामध्ये सी लक्षात ठेवा ज्यावेळी व्हेरीफाय रोल्स थेरम असा क्वेश्चन असेल त्यावेळी कंडिशन चेक करून त्याच बरोबर एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी येतोय का ते चेक करून म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात ऑल कंडिशन ऑफ रोल्स थेरम सॅटिस्फाय आणि ज्यावेळी सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय होत असतील त्यावेळी त्यामध्ये कुठल्या तरी एका पॉइंटला आपल्याला त्या ठिकाणी फर्स्ट प्रिन्सिपल त्या ठिकाणी काय असतो 0 असतो म्हणजे एफ डॅश सी इज इक्वल टू त्यामध्ये काय असणार आहे 0 असणार आहे म्हणजे जर आपण त्यामध्ये एफ त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आणि त्या डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण आता एफ सी काढायचं आपल्याला बरोबर म्हणजे त्या एफ ऑफ एक्स चा जो आपण डेरिव्हेटिव्ह घेणार त्या डेरिव्हेटिव्हला त्या टर्मचं आन्सर त्या ठिकाणी किती असतं 0 किंवा फर्स्ट प्रिन्सिपल त्या ठिकाणी काय असतो 0 म्हणजे त्या ठिकाणी स्लोप काय असतो 0 असतो जे आपण फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेणार त्यामध्ये काय असणार तो 0 असतो लक्षामध्ये म्हणजे तो जो पॉइंट आहे डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर जो x ची टर्म येते त्या x च्या टर्मला पूर्ण टर्मचा आन्सर त्यामध्ये काय होऊन जातं 0 असे आपल्याला त्या ठिकाणी पॉइंट काढायचा कुठल्या पॉइंटला बरोबर मग आपल्याला माहिती आहे ऑल कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या तर त्या ठिकाणी एफ डॅश सी इज इक्वल टू काय असतो त्यामध्ये 0 एफ डॅश सी इज इक्वल टू एफ डॅश सी इज इक्वल टू 0 बट हे कसं काढणार आपण एफ डॅश सी इज इक्वल टू 0 त्यामध्ये पुट करणार बट कसं काढणार एफ डॅश सी कसं काढणार त्यामध्ये तर सिंपल आहे जो एफ ऑफ एक्स आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार त्यामध्ये डिफरन्शिएट एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स त्याचा काय करणार त्यामध्ये डेरिव्हेटिव्ह मग एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय झाला एफ डॅश ऑफ एक्स झाला मग या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय करणार सांगा बरं एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 2x मायनस 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 ऍज इट इज x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 10 चा डेरिव्हेटिव्ह त्यामध्ये 0 कॉन्स्टंट आहे म्हणून 0 आला
एफ डॅश एक्स इज इक्वल टू भेटला आणि यामध्ये एक्स इज इक्वल टू काय करणार सी पुट करणार म्हणजेच एफ डॅश सी इज इक्वल टू भेटला 2c मायनस 4. जो डेरिव्हेटिव्ह येणार त्यामध्ये x च्या ऐवजी काय पुट करणार c आणि एफ डॅश सी ची व्हॅल्यू त्या ठिकाणी किती असते 0 असते. मग त्या ठिकाणी पुट करणार 2c मायनस 4 म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू भेटते c. मग मायनस 4 इकडे येणार प्लस होणार 4 इज इक्वल टू 2c म्हणजे c इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय करून डिवाइड होणार 4/2 म्हणजेच c इज इक्वल टू आलं त्यामध्ये 2. ज्यावेळी आपल्याला व्हेरीफाय रोल्स थेरम असतं त्यावेळी बघा c ची पण व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करावं लागते आणि ही ऑलवेज जे इंटरवल आहे 0 आणि 4 याच्या बिटवीनच येणार ज्यावेळी ऑल कंडिशन सॅटिस्फाय होतात. म्हणजे हे एक त्यामध्ये व्हेरीफाय करण्याची स्टेप आहे सी ची व्हॅल्यू. त्यामध्ये ए आणि बी च्या मध्ये येते की नाही. ए आणि बी च्या मध्ये येते का 0 आणि 4 च्या मध्येच 2 येणार बरोबर. यांच्या बिटवीन ती व्हॅल्यू त्या ठिकाणी येते. झालं. मग खाली दस रोल्स थेरम इज सॅटिस्फाय. दस रोल्स थेरम इज सॅटिस्फाय. पूर्ण रोल्स थेरम सॅटिस्फाय झाली तर त्याच्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. इथं त्याचा ऑल रोल्स थेरम त्या ठिकाणी सॅटिस्फाय झाला. ही तिसरी कंडिशन लक्षात ठेवा. त्यामध्ये ज्यावेळी एफ डॅश इज इक्वल टू 0 येतो म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्हला त्या ठिकाणी काय होतं फर्स्ट डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू त्या ठिकाणी 0 येते. अशा वेळी कधी ज्यावेळी ऑल कंडिशन सॅटिस्फाय होतील आणि त्या पॉइंटला त्या टर्मचा स्लोप जो आहे तो स्लोपची व्हॅल्यू किती असते 0 आणि तो जर पॉइंट फाइंड आउट केला तर त्या दोन इंटरवलच्या बिटवीनच असायला पाहिजे. सी हा 4 आणि 0 च्या बिटवीन येतोय का येतोय. याला म्हणतात रोल्स थेरम. काय म्हणतात त्याला रोल्स थेरम. ही स्टेप महत्वाची. एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी ही जर सॅटिस्फाय झाली तर त्या ठिकाणी ही कंडिशन बघा डिफरन्शिएबल सांगितली मी तुम्हाला कधी ज्यावेळी डिवायडेड बाय एक्स असेल आणि इंटरवल मध्ये जर 0 असेल डिवायडेड बाय एक्स असेल आणि इंटरवल मध्ये 0 to 4 कुठल्याही त्या इंटरवल दिले त्यांच्या मध्ये जर 0 येत असेल तर ते डिफरन्शिएबल नसतं. कन्फ्युज करण्यासाठी आपल्याला दिलेलं असू शकतं. हे लक्षात ठेवा. त्यामध्ये लक्षामध्ये हे पूर्ण एक्झाम्पल लक्षात ठेवा. हे आपण जे कंडिशन सॅटिस्फाय मागच्या लेक्चरला दोन त्यामध्ये एक्झाम्पल बघितले होते. आता या लेक्चरला आपण पूर्ण रोल्स थेरम सॅटिस्फाय केलाय. मग त्यामध्ये या कंडिशन पण येतात आणि त्याचबरोबर सी ची व्हॅल्यू यामध्ये लक्षात ठेवा. सी ची व्हॅल्यू फाइंड आउट कशी करणार त्यामध्ये वी नो दॅट एफ ऑफ इफ एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी देन एफ डॅश सी इज इक्वल टू 0 विल बी एक्झिस्ट. लक्षामध्ये हे आपल्याला माहिती आहे. त्यामध्ये हे कधी एक्झिस्ट होतं ज्यावेळी ऑल कंडिशन त्यामध्ये एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी असेल. त्यामध्ये लक्षामध्ये एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी कारण दोघांची व्हॅल्यू किती आली 10 10 इक्वल आहे. म्हणजे ही कंडिशन त्यामध्ये सॅटिस्फाय झाली असणार. मग एफ डॅश इज इक्वल टू 0 असणार. त्यामध्ये मग एफ डॅश ची काढायचा कसा एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह घेणार त्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू सी पुट करणार एफ डॅश सी भेटला आपल्याला त्याची व्हॅल्यू 0 आहे. मग त्यावरून आपल्याला कसली व्हॅल्यू भेटते सी ची व्हॅल्यू. कुठली व्हॅल्यू भेटते त्यामध्ये सी ची व्हॅल्यू. लक्षामध्ये कसं सॉल्व्ह करायचं त्यामध्ये रोल्स थेरम याला म्हणतात व्हेरिफिकेशन ऑफ रोल्स थेरम. व्हेरिफिकेशन ऑफ रोल्स थेरम. ओके तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल आता आपण बघणार आहोत व्हेरिफिकेशन ऑफ रोल्स थेरम. लक्षात ठेवा त्यामध्ये कसा तो व्हेरीफाय करायचा व्हेरिफिकेशन ऑफ रोल्स थेरम. आता नेक्स्ट एक्झाम्पल आता आपण बघतोय व्हेरिफिकेशन ऑफ रोल्स थेरम मध्ये. Verify Rolle's theorem for the function f of x is equal to for the function f of x is equal to e raised to x sin x minus cos x sin x minus cos x sin x minus cos x e raised to x into sin x minus cos x. Okay, then त्याच्यासाठी बघा इंटरवल दिलेत. ऑन द इंटरवल on pi by 4 5 pi by 4 and 5 pi by 4 या इंटरवल साठी आपल्याला
काय करायचं त्यामध्ये रोल्स थेरम व्हेरीफाय करून बघायचं आहे. रोल्स थेरम त्या ठिकाणी व्हेरीफाय कसं करणार, तर पहिली स्टेप डिफरन्सिएबल आहे का ते चेक करायचं त्यामध्ये. आता यामध्ये ज्यावेळी इरेस टू एक्स साइन एक्स कॉस एक्स ची टर्म असतील तर त्यामध्ये कंटिन्युअस असतात आणि डिफरन्सिएबल आहे सगळ्या टर्म, बरोबर. देन फॉर गिवन फंक्शन e raised to x sin x minus cos x are continuous or differentiable for the interval, असं लिहिलं तरी चालेल, फॉर द इंटरवल या बिटवीनच येणार ना ते 5/4 आणि 5π/4 बिटवीन दिस इंटरवल. याच्या इंटरवल मध्ये हे काय असणार आहे, कंटिन्युअस आणि डिफरन्सिएबल असणार आहे सगळे. ओके, पहिली स्टेप झाली. ती जनरली डिफरन्सिएबल आणि कंटिन्युअस असतात त्यामध्ये. देन पुढं लेट काय करणार, पुढं आपल्याला त्या ठिकाणी सी काढायचं आपल्याला. त्यासाठी आधी आपल्याला अजून एक कंडिशन चेक करायला राहिली आपली. लेट ए इज इक्वल टू किती त्यामध्ये π/4. ए इज इक्वल टू किती त्यामध्ये π/4. मग त्यासाठी आपण काय फाइंड आउट करणार, देन फाइंड एफ ऑफ ए. मग एफ ऑफ ए कसं फाइंड आउट करणार, एफ ऑफ एक्स वरून एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू इरेज टू एक्स साइन एक्स मायनस कॉस एक्स. मग यामध्ये व्हॅल्यू पुट करणार इरेज टू π/4 साइन π/4 मायनस कॉस π/4 एफ ऑफ एक्स. मग यामध्ये एक्स ची व्हॅल्यू ए पुट केली. एफ ऑफ ए इज इक्वल टू त्यामध्ये व्हॅल्यू पुट केली आपण. झालं. आता यामध्ये व्हॅल्यू काय येईल आपण, तर cos π/4 ची व्हॅल्यू किती असते, π/4 म्हणजेच किती येणार 45 1/√2. दोघांना व्हॅल्यू त्या ठिकाणी सेम असते. 1/√2 मायनस 1/√2 काय आलं, 1/√2 मायनस 1/√2 1 मायनस 1 0 येतो त्यामध्ये, सेम टर्म आहे. म्हणजे 0 आणि इरेज ला मल्टिप्लाय केला, आन्सर किती आलं 0. देअरफॉर वी गेट एफ ऑफ ए इज इक्वल टू 0. त्या ठिकाणी एफ ऑफ ए ची व्हॅल्यू भेटली. आता पुढे फाइंड आउट करणार एफ ऑफ बी. काय फाइंड आउट करणार त्यामध्ये, एफ ऑफ बी. एफ ऑफ ए भेटला, एफ ऑफ बी त्या ठिकाणी, कारण तिसरी कंडिशन महत्वाची, एफ ऑफ ए बी. मग ए आणि बी कुठं असतो, तर गिव्हन इंटरवल आहे तेच असतात त्या ठिकाणी ए आणि बी. हे पण लक्षात ठेवा, ए बी कुठं असतं, आपण सॉल्व्ह करतो ए बी कुठून घेतलाय ते लक्षात ठेवा. त्यामध्ये ए बी इंटरवल हे लक्षात ठेवा. आणि इंटरवल म्हणजेच काय, त्या दोन बिटवीन जो पॉइंट आहे त्यामध्ये जे फंक्शन येतं त्याचं आपल्याला इक्वेशन दिलेलं असतं. मग ते कंटिन्युअस आहे, डिफरन्सिएबल आहे तरच खाली स्टेप येणार त्यामध्ये. आणि जनरली सगळे फंक्शन त्यामध्ये आपल्याला कंटिन्युअस आणि डिफरन्सिएबल दिलेलं असतं. ही स्टेप त्यामध्ये एफ ऑफ ए फाइंड आउट करणार, एफ ऑफ बी आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी कशावरून, एफ ऑफ एक्स वरूनच काढणार. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू इरेज टू एक्स साइन एक्स मायनस कॉस एक्स. देन यामध्ये एफ ऑफ बी पुट करणार, तर बी ची व्हॅल्यू काय 5π/4 इरेज टू 5π/4. त्यानंतर साइन 5π/4 मायनस कॉस 5π/4. आता 5π/4 म्हणजे किती व्हॅल्यू येते त्यामध्ये, झालंय स्टँडर्ड 11 मध्ये. स्टँडर्ड अँगल सोडून जर दुसऱ्या व्हॅल्यू असेल त्याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतो, साइन π/4 म्हणजेच किती येते त्यामध्ये, एक आपण अँगल काढून बघू. साइन π/4 म्हणजेच किती येणार, पायची व्हॅल्यू 180 असते त्यामध्ये, म्हणजेच पाय इंटू 180 डिवायडेड बाय 4. कारण हे रेडियन मध्ये असतो, आपण डिग्री मध्ये घेणार त्यामध्ये, म्हणजेच किती येणार त्यामध्ये 45. बरोबर 180 डिवायडेड बाय किती आलं 45 आणि इंटू त्याला 5. साइन 5 इंटू 45 म्हणजेच किती राहणार, साइन ऑफ
25, त्यामध्ये 5 into 4 20 plus 2 22, 225 हा अँगल झाला, 225 हा अँगल झाला. यामध्ये या अँगलच्या नियर टू एखादी स्टँडर्ड व्हॅल्यू येते का कुठून, त्यामध्ये जर आपण ऍड आणि सबट्रॅक्ट केली, आता फॉर 225च्या नियर टू कुठली येते, 180 येते, बरोबर, 180 येते त्यामध्ये. मग 180 किंवा मग त्याच्या पुढे 360 येते. 180 काढा किंवा 360 काढा, दोन पैकी एक येणार त्यामध्ये. साइन ऑफ 3, ठीक आहे, 180 काढा. 180 मध्ये जर किती ऍड केले तर 225, म्हणजे ते दोन पार्ट मध्ये स्प्लिट करायचे, पण दोन पार्ट मध्ये स्प्लिट करताना स्टँडर्ड अँगल आले पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्यामध्ये स्टँडर्ड अँगल आला पाहिजे, स्टँडर्ड अँगल त्या ठिकाणी आला पाहिजे. 180 प्लस त्यामध्ये जर किती केलं तर 225 येतो. 180 म्हणजे 20 प्लस 25 किती येतं त्यामध्ये, 45. म्हणजे 45 जर त्या ठिकाणी आपण ऍड केलं तर त्या ठिकाणी आता 225 झाला स्पीड. आणि इथं आपला अलाइन अँगलचा फॉर्म्युला बघा, यांची व्हॅल्यू कशी काढणार, हे स्टँडर्ड अँगल नाहीये. अलाइन अँगलचा फॉर्म्युला साइन ऑफ 180 म्हणजे पाय प्लस 45, पाय प्लस 45. कुठल्या क्वाड्रंट मध्ये जातो, 225 म्हणजे किती येणार त्यामध्ये, कुठल्या क्वाड्रंट मध्ये जातो, 180 पेक्षा जास्त म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये. मग थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन काय असतो, थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन काय असतो, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह, थर्ड क्वाड्रंट मध्ये सगळे निगेटिव्ह असतात. त्यामध्ये म्हणजे व्हॅल्यू जी येणार आहे ती काय येणार आहे, मायनस साइन ऑफ काय येणार, साइन पाय प्लस थीटा. काय व्हॅल्यू असते, साइन पाय प्लस थीटा, साइन थीटा म्हणजेच काय येणार या ठिकाणी 45. पाय बाय 2 आणि 3 पाय बाय 2 याला चेंज होतात, साइन असेल कॉस, कॉस असेल तर साइन येतात. मग साइन 45 परत तीच व्हॅल्यू आली. मग साइन 45 ची व्हॅल्यू किती असते, 1/√2. लक्षात ठेवा कशी काढली, साईडला पण कुठेतरी लिहून घ्या, तुमच्या लक्षात नसेल राहिला. आपण 11 स्टँडर्ड मध्ये कॉम्प्लेक्स नंबर मध्ये असे भरपूर व्हॅल्यू काढलेले आहेत. त्यामध्ये स्टँडर्ड अँगल सोडून जर कुठले अँगल असतील तर त्यामध्ये कुठल्या अँगलची व्हॅल्यू आपण काढू शकतो, त्याच्या जवळच स्टँडर्ड अँगल शोधायचे आणि त्या किंवा तो जो अँगल दोन पार्ट मध्ये स्प्लिट करायचा, जेणेकरून दोन्ही अँगल स्प्लिट केल्यानंतर दोन्ही अँगल त्यामध्ये स्टँडर्ड राहिले पाहिजे. ओके, स्टँडर्ड त्या ठिकाणी राहिले पाहिजे. देन मग काय आली व्हॅल्यू, साइनची व्हॅल्यू किती आली फर्स्ट टर्मची, मायनस साइन 45 म्हणजे साइन 45 1/√2. पण कशामध्ये जाणार ती, मायनस मध्ये जाणार, मायनस 1/√2 आली कारण साइन मायनस आला. बट इथं ऑलरेडी मायनस आहे, मायनस मायनस काय होणार या ठिकाणी, प्लस 1/√2. वी गेट अगेन 0. त्यामध्ये काय भेटणार आपल्याला, 0. म्हणजे त्या ठिकाणी f of b is equal to किती आला, 0. This is the first and this is the second. From first and second, f of a is equal to काय आला त्या ठिकाणी, f of b. f of a is equal to आला f of b. लक्षामध्ये कसं काढलंय ते, कुठलंही एक्झाम्पल असू त्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू त्या ठिकाणी माहित असल्या पाहिजे. आणि स्टेप, त्यामध्ये पहिली स्टेप काय, कंटिन्युअस डिफरन्सिएबल आहे का, ते जनरली असतंच त्यामध्ये. देन पुढे एफ ऑफ ए काय फाइंड आउट करणार, एफ ऑफ एक्स मध्ये ए ची व्हॅल्यू पुट करणार. मग ए कुठे असतो, इंटरवल मधला फर्स्ट व्हॅल्यू ते असते ए आणि सेकंड व्हॅल्यू असते ती बी असतो. त्यामध्ये ए पुट केला आपल्याला एफ ऑफ ए भेटला, बी पुट केला एफ ऑफ बी. दोन्ही इक्वल आले तर त्या ठिकाणी कंडिशन सॅटिस्फाय होते, म्हणजे त्याच ठिकाणी एफ डॅश सी इज इक्वल टू काय असणार आहे, 0 असणार आहे. इफ एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी त्या ठिकाणी जर सॅटिस्फाय होत असेल तर त्या ठिकाणी फर्स्ट प्रिन्सिपल त्यामध्ये काय असतं, 0. डेफिनेशन मध्ये बघितले, ऑल कंडिशन ऑफ रोल्स थेरम, इफ all condition of Rolle's theorem will be satisfied, then the first principle at any point to any one point त्या ठिकाणी फर्स्ट प्रिन्सिपल त्या ठिकाणी काय असतं, 0 असतो. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड एफ ऑफ ए इज इक्वल टू बी झाला. देअरफॉर खाली ना त्यामध्ये ऑल कंडिशन ऑफ रोल्स थेरम विल बी सॅटिस्फाय, ऑल कंडिशन ऑफ
of Rolle's theorem will be satisfied. लिहिणार त्यामध्ये पुढं देन, कारण आपल्याला पूर्ण थेरम त्यामध्ये सॅटिस्फाय करून बघायचे. इथं कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, आता थेरम सॅटिस्फाय करून बघायचा आहे. सी जो येतो या दोघांच्या बिटवीन येतोय का हे आपल्याला चेक करायचं. म्हणजे π/4 म्हणजे 45, 5π/4 म्हणजे आताच व्हॅल्यू काढली 225. या दोघांच्या बिटवीन तो अँगल येतोय का हे आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. लक्षामध्ये, मग कसं फाइंड आउट करणार, तर त्यासाठी आपल्याला फाइंड काय करावं लागेल, एफ डॅश इज इक्वल टू 0 असतो. वी नो दॅट एफ डॅश इज इक्वल टू 0. मग एफ डॅश सी कसं काढणार आपण, एफ ऑफ एक्स वरून. मग एफ ऑफ एक्स काय दिलं आपल्याला, ई रेस टू एक्स साइन एक्स मायनस कॉस एक्स झाला. मग या ठिकाणी आपण याचं डेरिव्हेटिव्ह घेणार. कसं घेणार डेरिव्हेटिव्ह, आता यामध्ये आधी ते रेस टू एक्स ने मल्टिप्लाय करावं लागेल आतमध्ये, किंवा असं पण घेतलं तरी चालेल. ही एक टर्म आणि ही पूर्ण एक टर्म. यामध्ये कुठला रूल अप्लाय करणार, प्रोडक्ट रूल. कुठला रूल, प्रोडक्ट रूल त्या ठिकाणी अप्लाय करणार. काय होईल मग, फर्स्ट टर्म ऍज इट इज ई रेस टू एक्स, सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह साइन एक्स मायनस कॉस एक्स, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, आणि कॉस एक्सचा मायनस साइन, मायनस मायनस प्लस होणार इथं, प्लस साइन एक्स झाला. हा झाला फर्स्ट टर्म. प्लस पुढं काय, सेकंड टर्म ऍज इट इज म्हणजे साइन एक्स मायनस कॉस एक्स ऍज इट इज, त्याला इंटू ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स राहणार. आणि मग यामध्ये व्हॅल्यू पुट करणार आपण, एफ डॅश सी इज इक्वल टू 0, म्हणजे 0 इज इक्वल टू ई रेस टू एक्स cos x plus sin x, देन पुढं e raised to x, सेकंड टर्म मध्ये पण e raised to x आहे, sin x minus cos x. पण यावरून आपल्याला f dash is equal to 0 असतो, बट इथं आपल्याला c पुट करावं लागेल. आधी आपल्याला मग इथं येणार c, इथं येणार c, इथं येणार c, x च्या ठिकाणी सगळीकडे काय येणार, c येणार. आणि मग f dash is equal to 0 असतो इथं. आता आपल्याला सी ची व्हॅल्यू काढायची. सी ची व्हॅल्यू काढणार कशी ते त्यामध्ये महत्वाचं आहे. सी ची व्हॅल्यू त्या ठिकाणी काढणार कशी, सी ची व्हॅल्यू काढणार कशी, ई रेस टू एक्स त्यामध्ये कॉमन येऊन मल्टिप्लाय करून डिवाइड होणार. ई रेस टू एक्स दोन्ही टर्म मधून कॉमन येणार, तो मल्टिप्लाय राहणार आणि तो इकडून डिवाइड. 0 बाय काय झाला, तो 0 झाला. म्हणजे 0 इज इक्वल टू काय राहिलं मग, कॉस सी प्लस साइन सी, मध्ये काय साइन असतं प्लस, आणि पुढं साइन सी मायनस कॉस सी. cos c गेट कॅन्सल, sin c प्लस sin c काय झालं त्यामध्ये, ट्वाइस sin c, 2 मल्टिप्लाय इकडून काय झाला, परत डिवाइड झाला. 0 इज इक्वल टू sin c, देन त्यामध्ये आता sin c इज इक्वल टू 0 भेटला, बट c ची व्हॅल्यू काय भेटली. मग c ची अशी कुठली व्हॅल्यू त्यामध्ये साइनच्या अँगल मध्ये पुट करणार, तर त्यावेळेस पूर्ण टर्मचा आन्सर 0 येणार. कुठली व्हॅल्यू पुट करणार, तर सिंपल आहे त्यामध्ये बघा. ज्यावेळी आपण साइन मध्ये पुढे एन पाय व्हॅल्यू येतो त्यावेळी कुठलीही टर्म त्यामध्ये एनच्या ऐवजी पुट करा, त्यावेळी त्याचा आन्सर काय येणार आहे, 0च येणार आहे. म्हणजे सी च्या ऐवजी जर एन पाय पुट केला, सी च्या ऐवजी जर आपण एन पाय पुट केला तर त्यामध्ये पूर्ण टर्म त्यामध्ये 0 येणार आहे. एन पाय म्हणजे किती असतो, एन म्हणजे त्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. मग 1 2 3 4 5, 1 2 3 4 येते का त्याच्या बिटवीन, येणार बरोबर. म्हणजे सी इज इक्वल टू त्यामध्ये आली एन पाय. सी इज इक्वल टू काय व्हॅल्यू आली, एन पाय. एन म्हणजे त्यामध्ये कुठलीही व्हॅल्यू त्या ठिकाणी आपण पुट करू शकतो. एन पाय
विच इज बिलॉंग्स टू दिस इंटरवल. देअरफॉर खाली त्यामध्ये ऑल कंडिशन किंवा रोल्स थेरम त्यामध्ये काय होणार, सॅटिस्फाय. ही स्टेप लक्षात ठेवा. त्यामध्ये एफ डॅश ऑफ सी कसा काढलाय, त्यामध्ये एफ ऑफ एक्स घेतला, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आणि त्यामध्ये सी ची व्हॅल्यू पुट केली, बट एफ डॅश इज इक्वल टू 0 असतो आणि जिथं आपण एक्स पुट केला त्याच्यावेळी सी घेतलेला असतो, लास्टला आपल्याला सी ची व्हॅल्यू त्या ठिकाणी भेटली. लक्षामध्ये हे दोन एक्झाम्पल त्यामध्ये व्यवस्थित समजून घ्या. या दोन्हीमध्ये आपण काय केलंय, रोल्स थेरम त्या ठिकाणी सॅटिस्फाय केलेला आहे. रोल्स थेरम त्यामध्ये कसा सॅटिस्फाय करायचा हे आपण बघतो. यामध्ये काय करावं लागतं, पहिला डिफरन्शिएबल आहे का ते त्यामध्ये करणार, डिफरन्शिएबल नंतर पुढे त्याचा एफ ऑफ ए फाइंड आउट करणार, एफ ऑफ ए नंतर एफ ऑफ बी. बट ए बी कुठं असतो, तर इंटरव्हल जे दिलेले असतात ते त्याचे ए बी असतात. ते दोन्ही जर इक्वल आले तर ऑल कंडिशन विल बी सॅटिस्फाय अँड फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ एनी पॉइंट काय असणार त्यामध्ये 0. कारण डेफिनेशन मध्ये बघितलं आपण ऍटलीस्ट वन स्टेशनरी पॉइंट समवेअर इन बिटवीन देम, त्या पॉइंटला काय असणार, फर्स्ट प्रिन्सिपल व्हॅल्यू त्या ठिकाणी 0 असते. म्हणजेच त्या ठिकाणी त्याचा जर फर्स्ट प्रिन्सिपल म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, मग त्याचा पहिला डेरिव्हेटिव्ह घेणार आपण. डेरिव्हेटिव्ह त्या ठिकाणी काय असणार, त्याची व्हॅल्यू डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू 0 असते. म्हणजे त्या ठिकाणी स्लोप काय असतो 0. आणि स्लोप म्हणजेच काय असतो, dy बाय dx. आपण मागच्या टॉपिक मध्ये बघितलं पहिला इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल मध्ये. लक्षामध्ये ओके. तर आपण नेक्स्ट त्यामध्ये एक्झाम्पल बघणार आहेत. व्यवस्थित एक्झाम्पल त्यामध्ये लिहून घ्या. व्यवस्थित एक्झाम्पल त्यामध्ये लिहून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल आता आपण बघतोय ते म्हणजे कुठलं, आता आपण एक्सरसाइज मधलं एक्झाम्पल घेणार आहे. एक्सरसाइज 2.3. लक्षात ठेवा त्यामध्ये रोल्स थेरमचे जे एक्झाम्पल आहे ते आपण घेणार आहे. एक शेवटच्या टाइपचं एक्झाम्पल आहे, बट त्याआधी आपण रोल्स थेरमचे एक्झाम्पल बघा. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 3 टोटली जे एक्झाम्पल आहे ते कशावरती आहे, रोल्स थेरम. पहिला जो क्वेश्चन आहे त्यामध्ये फक्त रोल्स थेरम त्यामध्ये चेक करायला. चेक द व्हॅलिडिटी ऑफ द रोल्स थेरम फॉर द फॉलोइंग फंक्शन. अँड क्वेश्चन नंबर 3 मध्ये जो सांगितलाय, काय सांगितलंय, व्हेरीफाय रोल्स थेरम फॉर द फॉलोइंग फंक्शन. व्हेरीफाय ज्यावेळी करत असतो त्यावेळी त्या ठिकाणी सी ची व्हॅल्यू देखील काढायची असते. हे लक्षात ठेवा. त्या ठिकाणी सी ची व्हॅल्यू देखील काढायची असते. त्याच्यातला आता आपण एक दोन एक्झाम्पल सॉल्व्ह करू, बाकीचे तुम्ही सॉल्व्ह करायचे त्यामध्ये. ओके. तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेतो एक्सरसाइज 2.3 मधला फर्स्ट एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर फर्स्ट मधलं फर्स्ट एक्झाम्पल. यामध्ये आपल्याला फक्त कंडिशन चेक करायचे, म्हणजे एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी पर्यंत. आणि ज्यावेळी व्हेरीफाय रोल्स थेरम असेल त्यावेळी फक्त लास्ट सी काढायचा. तो क्वेश्चन नंबर 3 मधला आहे. तर आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट या ठिकाणी सॉल्व्ह करतोय. चेक द व्हॅलिडिटी ऑफ द रोल्स थेरम फॉर द फॉलोइंग फंक्शन. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू बघा त्यामध्ये काय आहे, एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3. एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3. एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3. एक्स बिलॉंग्स टू 1 3. एक्स बिलॉंग्स टू 1 3. म्हणजे त्याचे काय दिले त्या ठिकाणी, इंटरव्हल दिलेले आहेत. हे लक्षात ठेवा. त्यामध्ये काय दिलेत आपल्याला, इंटरव्हल दिलेले आहेत 1 3. त्या इंटरव्हल साठी आपल्याला रोल्स थेरम त्यामध्ये काय करायचं आहे, सॅटिस्फाय करून बघायचा आहे. कसं करणार, विच इज अ सेकंड ऑर्डर इक्वेशन आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. म्हणजे ते काय असणार, त्यामध्ये डिफरन्शिएबल असणार आहे त्यामध्ये आणि कंटिन्युअस असणार आहे. देअरफॉर कसं लिहिणार त्यामध्ये, f of x is the continuous or differentiable in the interval. पूर्ण सेंटेन्स मध्ये लिहायचं त्यात, इंटरव्हल 1 3. ही झाली पहिली कंडिशन. सेकंड ऑर्डर असेल इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन, सगळे इक्वेशन कंटिन्युअस असतात, सगळे त्यामध्ये डिफरन्शिएबल असतात. पण ज्यावेळी 1/x त्यामध्ये डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर येतो
आणि यामध्ये जर 0 येत असेल तर ते डिफरन्शिएबल नसते, लक्षात ठेवा त्यामध्ये. ओके, तसं काय फंक्शन दिलेलं नाही आपल्याला. लेट पुढे आता फर्स्ट स्टेप झाली. लेट a इज इक्वल टू त्यामध्ये किती दिलाय 1. देन फाइंड f ऑफ a. कंडिशन फक्त आपल्याला चेक करायचं आहे. मग a आणि b इथं दिलाय 1 आणि 3. f ऑफ a कसं फाइंड आउट करणार? f ऑफ x वरून काय? f ऑफ x इज इक्वल टू x स्क्वेअर मायनस 4x प्लस 3. x स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 म्हणजेच f ऑफ a. a ची व्हॅल्यू किती? 1 इज इक्वल टू 1 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 प्लस 3. म्हणजेच काय? 1 मायनस 4 प्लस 3. मग या ठिकाणी 4 प्लस 3 7, बरोबर का? नाही. 4 ला साइन चेक करायचं, गडबडीत असंच कॅल्क्युलेशन चुकतो आपण. 4 प्लस 3, 4 आणि 3 च्या मध्ये प्लस दिसतं म्हणजे 4 प्लस 3. मग असं करणार आपण 1 हे मायनस 4 प्लस 3 7. असं कधी करायचं नाही, कारण 4 ला साइन कुठलं येतं? मायनस हे लक्षात ठेवा त्यामध्ये. मग 1 मायनस 4 किती आलं त्यामध्ये? 1 मायनस 4 मायनस 3 आलं प्लस 3 त्या ठिकाणी वी गेट 0. काय भेटलं त्या ठिकाणी? 0 भेटलं. देन पुढं लेट b इज इक्वल टू 3. देन फाइंड f ऑफ b. काय फाइंड आउट करणार त्या ठिकाणी? f ऑफ b कसा? f ऑफ x वरूनच. f ऑफ x काय दिलेला आहे? x स्क्वेअर मायनस 4x प्लस 3. मग या ठिकाणी आपण b पुट करतोय. b ची व्हॅल्यू 3 म्हणजेच त्या ठिकाणी 3 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू 3 प्लस 3. काय होईल मग या ठिकाणी? 3 चा स्क्वेअर म्हणल्यावर 9. 9 मायनस 12 प्लस 3. याला कुठलं सांगितलं? प्लस. 9 मायनस 12 किती येणार त्यामध्ये? 9 मायनस 12, 12 मधून 9 गेलो मायनस 3 प्लस 3 we get 0. Therefore all condition of the Rolle's theorem will be satisfied. मग या ठिकाणी सी काढायचं आहे का? नाही, हे लक्षात ठेवा. एक्झाम्पल तसं सांगितलेलं, कंडिशन सॅटिस्फाय झाल्या त्यामध्ये इथं f ऑफ a इज इक्वल टू आला त्या ठिकाणी 0. f of b is equal to आला त्या ठिकाणी 0. Therefore from equation first and second इथं लिहिणार आपण second काय होणार त्यामध्ये? f of a is equal to f of b खाली लिहिणार. Therefore all condition will be satisfied.